वेलकम फ्रॉम वासिंग टू अनदर व्हिडिओ। हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण की या व्हिडिओमध्ये आपण जाहिराती नेमक्या कधीपर्यंत प्रसिद्ध होणार आहे आणि विशेष म्हणजे पसंतीक्रम देण्याची सुविधा आपल्याला कधीपर्यंत मिळणार आहे या संदर्भात या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण माहिती बघणार आहोत। व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, साइडचं नोटिफिकेशन बेल तर ऑल ओव्हर सेट करा, जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचे नोटिफिकेशन मिस होणार। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये, त्यांना सुद्धा तुम्ही जॉइन करू शकता किंवा सबस्क्राइब करू शकता। तर सगळ्यात अगोदर पहिली महत्त्वाची गोष्ट बघा, जाहिराती अपलोड करण्यासाठी जी शेवटची तारीख होती ती होती ॲक्च्युली 20 तारखेपर्यंत जाहिरातीसाठी टॅब उपलब्ध होता, पण नंतर एक दिवस जे आहे एक्स्ट्रा दिला होता, म्हणजे 21 तारीख शेवटची होती। आता त्यानंतर जाहिरातीचा टॅब जो आहे पूर्णपणे बंद करण्यात आला होता। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नेमकी जी आकडेवारी आहे पवित्र पोर्टलवर आलेली जाहिरातींची, तर ती आहे जवळपास 22,000 पेक्षा जास्त, म्हणजे 22,000 पर्यंत पदसंख्या ऑलरेडी अगोदर पहिले अपलोड झालेली होती आणि त्यानंतर शेवटच्या दिवशी सुद्धा काही जाहिराती ज्या आहेत अपलोड करण्यात आलेल्या आहे। आता ज्या जाहिराती अपलोड झाल्या नाहीत तर त्या जाहिराती संदर्भात ज्या आहेत त्या रिजेक्ट झालेल्या आहे किंवा रिवर्ट झालेल्या आहे, किंवा ज्याच्यामध्ये तांत्रिक बिघाड होता किंवा तांत्रिक काही ना काही थोडाफार बिघाड होता, त्यामुळे त्या जाहिराती पवित्र पोर्टलवर ज्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे त्या फॉर्मॅटमध्ये अपलोड होऊ शकल्या नाही किंवा त्यांची जाहिरात त्यांना पवित्र पोर्टलवर देता आली नाही। तर अशा जाहिराती मात्र पवित्र पोर्टलवर आलेल्या नाही आहेत। ठीक आहे, आता गोष्ट करूया की नेमकी जी आकडेवारी आहे ती आकडेवारी नेमकी कितीपर्यंत आहे आणि कुठपर्यंत आहे। तर बघा, सद्यस्थितीमध्ये 25,000 पदांची पदभरती होणार नाही आहे। 25,000 पदापर्यंत ही जी जागा आहे किंवा ही जी जागांची आकडेवारी आहे ही एवढी आकडेवारी जाणार नाही आहे। 22,000 पेक्षा जास्त आकडेवारी मात्र या शिक्षक भरतीमध्ये पवित्र पोर्टलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे। म्हणजे ज्यावेळेस जाहिराती प्रसिद्ध होतील तर तुम्हाला 22,000 पेक्षा जास्त पदभरतीसाठी जागा आलेल्या आहेत हे तुम्हाला निश्चित कळेल त्या दिवशी। ठीक आहे, आता सद्यस्थितीमध्ये करंट सिच्युएशन अशी आहे की 22,000 पेक्षा जास्त सुद्धा जाहिराती ज्या आहे पवित्र पोर्टलला आलेल्या आहे, म्हणजे जवळपास 22.5 किंवा आसपास आपण असं म्हणू शकतो की बुवा यावेळेस ही जी भरती आहे ही मागच्या पदभरतीपेक्षा जास्त पदभरती यावेळेस होणार आहे। म्हणजे 2022 मध्ये 21,000 साठी पदभरती झाली होती आणि त्यातली सुद्धा फक्त 18,000 पदं भरण्यात आली होती, पण यावेळेस मात्र तसं नाही आहे। यावेळेस 22,000 पेक्षा जास्त पदसंख्या ऑलरेडी पवित्र पोर्टलवर अपलोड झाली आहे आणि तेवढ्या पदांसाठी पदभरती होणार आहे। आता काही उमेदवारांचा प्रश्न असा आहे की ही जी आकडेवारी आहे तर या आकडेवारी पैकी 80% पदं भरल्या जाणार आहेत का? तर तसं अजिबात नाही आहे। ज्यावेळेस जाहिरातींसंदर्भातची जी काही आकडेवारी पवित्र पोर्टलवर जाहिराती ज्या आलेल्या आहेत त्या ऑलरेडी 80% पदं, म्हणजे 80% पदं कन्सिडर करूनच आलेली आहे। म्हणजे जाहिराती देण्या अगोदर आयुक्त कार्यालयामार्फत सूचित करण्यात आलं होतं की ज्या काही आस्थापना असतील त्यांनी 80% पदभरतीनुसार ज्या काही जागा असतील त्या जागांची आकडेवारी, एकूण आकडेवारी किती आहे ती आकडेवारी विषयनिहाय, माध्यमनिहाय आणि सगळ्या गोष्टींनुसार व्यवस्थित फॉर्मॅटमध्ये ती जाहिरात पवित्र पोर्टलवर द्यायची आणि त्यानुसार आम्ही तुम्हाला गुणवत्तापूर्ण शिक्षक जे आहे ते उपलब्ध करून देणार आहे पवित्र प्रणाली अंतर्गत। ठीक आहे, आता म्हणजेच थोडक्यात काय आहे तर 80%नुसार जाहिराती ऑलरेडी पदभरतीसाठी आलेल्या आहे। 20% पदं जे असतात तर ते कोणत्याही भरतीमध्ये मागे ठेवल्या जातात, कारण की जर शिक्षक अतिरिक्त होण्याचा प्रॉब्लेम आला किंवा समस्या आली त्यावेळेस। आता गोष्ट करूया की जेवढी पदसंख्या आलेली आहे तेवढ्या पदसंख्या पदभरती होणार आहे का? तर हो, जेवढी काही पदसंख्या पवित्र पोर्टलला आलेली आहे त्या सर्व जागांसाठी पवित्र पोर्टलवर ही जी भरती आहे ती होणार आहे। म्हणजे त्यातलं एक सुद्धा पद जे आहे ते वाया जाणार नाही। त्या प्रत्येक पदावर जे आहे शिक्षक भरतीसाठी जे अभियोगधारक तयारी करतात त्यांचा हक्क आहे आणि ते त्याच्यासाठी पात्र आहेत आणि तेवढ्या जागांसाठी पदभरती होणार आहे। ठीक आहे, म्हणजे ही आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे की सर्व जागांसाठी, जेवढ्या जागा पवित्र पोर्टलवर आहे त्या सर्व जागांसाठी पदभरती होणार आहे। आता गोष्ट करूया की जाहिरातींचा टॅब तर बंद झाला, मग आता जाहिरातींसंदर्भात नेमकी जी आहे पसंतीक्रम देण्याची सुविधा आणि विद्यार्थ्यांना जाहिराती नेमक्या कधीपर्यंत प्रसिद्ध होतील, कधीपर्यंत पाहायला मिळतील आणि पसंतीक्रम सुविधा नेमकी आपल्याला कधीपासून मिळणार आहे। तर बघा, सद्यस्थितीमध्ये हा जो महिना आहे म्हणजे जुलै महिन्याचा शेवटचे जवळपास आजची 30 तारीख आहे, 29-30 तारीख। आजच्या तारखेमध्ये जर आपण विचार केला आहे तर सद्यस्थितीमध्ये जाहिरातीवर काम सुरू आहे। म्हणजे ज्या जाहिराती देण्यात आलेल्या आहेत तर त्या जाहिराती व्यवस्थित फॉर्मॅटमध्ये आहे का, विषयनिहाय, माध्यमनिहाय, किंवा त्यांना सॉर्ट आऊट करणे, नंतर जाहिराती ज्या आहेत त्यांची पडताळणी करणे, कोणत्या विषयासाठी, कोणत्या माध्यमासाठी, कोणत्या वर्गासाठी त्या जाहिराती आहेत, नंतर ज्यावेळेस जाहिराती प्रसिद्ध केल्या जातील तर त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल किंवा कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही। अभियोग्यताधारकांना जाहिरात बघताना ती व्यवस्थित फॉर्मॅटमध्ये किंवा व्यवस्थितपणे दिसल्या जावी किंवा दिसायला हवी, त्यानुसार त्यामध्ये ज्या आहेत ज्या काही गोष्टी कराव्या लागणार आहे त्या गोष्टी सद्यस्थितीमध्ये केल्या जात आहेत। म्हणजेच काय, जाहिरातींची चाचपणी सद्यस्थितीमध्ये सुरू आहे। आता ही जी गोष्ट आहे किंवा ज्या गोष्टी आहेत याला 7-8 दिवस कालावधी लागतो।
आता हा जो कालावधी आहे, जर आपण हा कालावधी काढला तर आतापर्यंत हा जो पुढचा महिना आहे ऑगस्ट महिना, तर ऑगस्ट महिन्याची जी 1 तारीख आहे, जास्तीत जास्त पॉसिबिलिटी अशी आहे की ऑगस्ट महिन्याच्या 1 तारखेला कदाचित पहिला आठवडा जो आहे ऑगस्टचा त्याच्यामध्ये जाहिराती प्रसिद्ध होतील. जाहिराती प्रसिद्ध झाल्यानंतर लगेच 2-4 दिवसामध्ये जे आहे उमेदवारांना पसंतीक्रम देण्याची सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहे. म्हणजे ही मोठी आणि आनंदाची बातमी आपल्यासाठी की ऑगस्ट महिना जो आहे तर ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्यासाठी गुड न्यूज अशी मिळणार आहे की जाहिरातींना पसंतीक्रम देण्याची सुविधा किंवा आपण ज्याला प्रिफरन्स म्हणतो, प्रिफरन्स देण्याची सुविधा कधीपासून मिळणार आहे. तर ऑगस्टचा फर्स्ट वीक जो आहे त्याच्यामध्ये जाहिराती प्रसिद्ध केल्या जातील आणि जाहिराती प्रसिद्ध केल्यानंतर 2 किंवा 4-5 दिवसानंतर तुम्हाला पसंतीक्रम देण्याची सुविधा दिल्या जाईल. त्याच्या अगोदर सुद्धा तुम्हाला एक गोष्ट दिल्या जाईल, ती म्हणजे पवित्र पोर्टलर न्यूज बुलेटिनद्वारे तुम्हाला पसंतीक्रम देण्यासंदर्भाच्या ज्या काही सूचना असतात, जशा 2022 सूचना आल्या होत्या त्याच पद्धतीच्या सूचना पसंतीक्रम देण्या अगोदर प्रत्येक अभियोगधारकाला दिल्या जाईल. यावर्षी भरती प्रक्रियेची नियमावली थोडी बदललेली आहे. त्याच्यामध्ये कोणकोणते बदल आहे? एक म्हणजे 1 बिंदू 1 पद, एका उमेदवाराची निवड एकदा झाल्यानंतर परत त्या उमेदवाराला संधी नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पसंतीक्रम लिमिटेड आहे. जी प्रिफरन्स देण्याची पद्धत आहे किंवा प्रिफरन्स तुम्हाला जी मिळणार आहे, अगोदर प्रिफरन्स अनलिमिटेड होते, तुम्ही कितीही प्रिफरन्स देऊ शकत होते. जेवढ्या जाहिरातींसाठी तुम्ही पात्र आहात तेवढ्या जाहिराती तुम्हाला दिसत होत्या, तुम्ही त्यांना पसंतीक्रम देऊ शकत होते. पण यावर्षी मात्र तुम्हाला पसंतीक्रम फक्त विदाऊटसाठी 100 आहे आणि विथ इंटरव्ह्यूसाठी 50 पसंतीक्रम आहे. म्हणजे तुमच्याजवळ एकूण पसंतीक्रम जे आहे ते 150 आहे आणि 150 पसंतीक्रम तुम्हाला जाहिरातींना द्यायचे आहेत. आता तुमचा अजून एक महत्त्वाचा प्रश्न असतो की बुवा जाहिराती ज्या येतील तर त्या सर्व जाहिराती आपल्याला दिसणार का? तर हो, म्हणजे जेवढे काही जागेंची आकडेवारी पवित्र पोर्टलवर आहे त्या पूर्ण जाहिराती तुम्हाला दिसणार नाही. पण तुमचं क्वालिफिकेशन जे आहे, तुमचं मीडियम, तुमचं क्वालिफिकेशन, तुम्ही TET परीक्षा पास आहात किंवा नाही आणि तुम्ही ज्या ज्या ठिकाणी पात्र आहात, तुम्ही कोणतं आरक्षण घेतलेलं आहे, तर ज्या ज्या ठिकाणी तुम्ही पात्र आहात त्या सर्व जाहिराती तुम्हाला दिसणार आहे. आता मी थोडं अजून एक्सप्लेन करून सांगतो चांगलं. फॉर एक्झाम्पल, माझं क्वालिफिकेशन MSc B.Ed सेट आहे आणि माझे TET पेपर 1 TET पेपर 2 पास आहे. म्हणजे मी वर्ग 1 पासून तर 12वीपर्यंत पात्र आहे. पण माझं D.Ed आहे का? नाही. तर मग मला वर्ग 1 ते 5च्या जागा दिसणार नाही, कारण की 1 ते 5 साठी D.Ed लागतं. मग माझा नंबर कुठं राहिला? तर माझा नंबर राहिला 6 ते वर्ग 6वी पासून तर वर्ग 12वीपर्यंत मी ॲप्लिकेबल आहे किंवा एलिजिबल आहे. म्हणजे माझं MSc B.Ed असल्यामुळं आणि TET पेपर 2 पास असल्यामुळं मला वर्ग 6 ते 8चे पसंतीक्रम दिसतील. TET पेपर 2 पास असल्यामुळं 9 ते 10चे दिसतील, कारण की माझं ग्रॅज्युएशनसुद्धा आहे. 11वी-12वीचं सुद्धा दिसतील, कारण की माझं पोस्ट ग्रॅज्युएशनसुद्धा आहे. पण मी ज्या ज्या ठिकाणी पात्र आहे माझ्या क्वालिफिकेशननुसार सायन्सच्या जागा मला दिसतील. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही ज्या ज्या ठिकाणी पात्र आहेत त्या सर्व जाहिराती तुम्हाला दिसणार, तुमच्या लॉगिनला उपलब्ध होतील. ओके. म्हणजे तुम्ही पहिले अगोदर जाहिरात बघायच्या, जाहिराती डाउनलोड करायच्या, जाहिराती बघितल्यानंतर तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी पसंतीक्रम द्यायचे त्या ठिकाणी तुम्ही पसंतीक्रम देऊ शकता. तर अशा प्रकारे ही सर्व गोष्टी होत्या. आणि माझं शेवटचं एक गोष्ट तुम्हाला सांगणी आहे की ज्यावेळेस तुम्ही पसंतीक्रम द्याल तर पसंतीक्रम पहिल्या, दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी देण्यापेक्षा अगोदर जाहिराती डाउनलोड करून घ्या, जाहिराती बघून घ्या आणि नंतर मग पसंतीक्रम योग्य पद्धतीने द्या, कारण की हा शेवटचा ऑप्शन आहे तुमच्याजवळ शिक्षक भरतीमध्ये सिलेक्ट होण्यासाठी. तर आय होप हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. ही माहिती तुम्हाला कशी वाटली, तुमचा जो अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि तुमचा अभिप्राय नोंदवल्यानंतर व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त हाईप करा. आणि हा जो व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.